ऑपरेशन सिंदूरच्या शिष्टमंडळातील सक्रिय आणि यशस्वी सहभागानंतर कल्याण लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं पुन्हा एकदा नेतृत्व करण्याची एक महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेल्या पार्लमेंटरी फ्रेंडशिप ग्रुपमध्ये डॉ. शिंदे यांची ही निवड करण्यात आली आहे. या अंतर्गत विविध शिष्टमंडळ स्थापन करण्यात आले असून यातील इंडोनेशिया देशाचा दौरा करणाऱ्या शिष्टमंडळाचं नेतृत्व हे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे करणार आहेत. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत विविध पक्षांचे खासदार एकत्र येत भारताचे एकसंघ प्रतिनिधित्व जगासमोर मांडत होते. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एका शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं होतं. यावेळी त्यांनी UAE, सिएरा लिओन, लायबेरिया, DR काँगो या देशांमध्ये भेट दिली होती आणि ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका या सर्व देशांमध्ये मांडली होती. त्याच धर्तीवर आता पार्लमेंटरी फ्रेंडशिप ग्रुपच्या माध्यमातून जागतिक पातळीवर भारताची संसदीय कूटनीती अधिक मजबूत करण्याचा हा महत्त्वाचा प्रयत्न केला जात आहे. भारताचे विविध देशांशी संसदीय संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशानं हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत विविध पक्षातील खासदारांचा समावेश असलेली शिष्टमंडळं 60हून अधिक देशांचा दौरा करतील. यामध्ये इंडोनेशिया, श्रीलंका, जर्मनी, न्यूझीलंड, स्वित्झर्लंड, दक्षिण आफ्रिका, भूतान, सौदी अरेबिया, इस्रायल, मालदीव, अमेरिका, रशिया, युरोपियन संसद सदस्य देश, दक्षिण कोरिया, नेपाळ, युनायटेड किंगडम, फ्रान्स, जपान, इटली, ऑस्ट्रेलिया, ग्रीस, सिंगापूर, ब्राझील, व्हिएतनाम, मेक्सिको, इराण आणि UAE अशा विविध महत्त्वाच्या देशांसोबत संवाद साधला जाणार आहे. युवा आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकत केंद्रीय पातळीवर त्यांना ही महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. या उपक्रमाविषयी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या माध्यमातून भारतीय खासदारांना विविध देशातील संसद सदस्यांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार असल्याचं सांगितलं. तर आंतरराष्ट्रीय मंचावर भारताचं प्रतिनिधित्व करणं ही नेहमीच अभिमानाची बाब असते. भारत इंडोनेशिया संसदीय मैत्री गटाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी आपल्यावर सोपवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला तसंच संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांचा आपण मनःपूर्वक आभार मानत असल्याचं डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. सन 2014 मुस्लिमांना दिलेलं 5% आरक्षण रद्द करण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतलाय. याच्या निषेधार्थ मुंब्रा येथे विरोधी पक्षनेते शानू पठाण आणि नगरसेविका मर्जिया पठाण यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आलं. यावेळी शानू पठाण यांनी मुस्लिमांना आरक्षण न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारनं दिलेल्या आरक्षणानंतर प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. परंतु आता राज्य शासनाकडून सुधारित शासन निर्णय प्रकाशित करण्यात आलाय. आरक्षणाचा शासन आदेश आणि परिपत्रक जारी करण्यात आलं असून यामध्ये आरक्षण रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. याच्या निषेधार्थ दुपारचा नमाज अदा केल्यानंतर दारुल फलाह मशीद येथे हे आंदोलन करण्यात आलं. मुस्लिम समाज शैक्षणिकदृष्ट्या अद्यापही मागास आहे. तसंच शासकीय नोकऱ्यांमध्येही मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व मिळत नाही. ते मिळावं यासाठी हे आरक्षण देण्यात आलं होतं. मात्र आता हे आरक्षण रद्द करून मुस्लिमांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. यावेळी आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसंच हातात मुस्लिम आरक्षण मिळालं पाहिजे, महायुती सरकार हाय हाय असे संदेश दिलेले फलकही घेतले होते. यावेळी शानू पठाण यांनी सबका साथ सबका विकास अशी घोषणा देणारं हे सरकार भेदभावाचं राजकारण करत असल्याचं सांगितलं. एकूण लोकसंख्येच्या 18% असलेला मुस्लिम समाज सामाजिकदृष्ट्या मागास आहे. आर्थिक मागासलेपण असल्यानं शैक्षणिक प्रगती होऊ शकत नाही. अशा स्थितीत हे आरक्षण रद्द करून अन्याय केला जात आहे. त्याविरोधात आमचा हा संघर्ष असल्याचंही पठाण यांनी सांगितलं. तर मर्जिया पठाण यांनी सच्चर आयोगाची अंमलबजावणी करताना सामाजिक आर्थिक मागास असलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची गरज असल्याचं म्हटलं आहे. संविधानातही मागासलेपण दूर करण्यासाठी आरक्षणाची आवश्यकता व्यक्त केली आहे. आरक्षण हा अधिकार आहे, तोच काढून घेण्यासाठी फक्त मुंबईतील आलेख तपासला जात आहे. परंतु हे सरकार फक्त मुंबईसाठी निवडून आलं नाही, ते संपूर्ण राज्याचं आहे ना. मग गोरगरीब मुस्लिम समाजावर अन्याय का केला जात आहे? संविधानानं शोषित पीडित वर्गाला त्यांचा दर्जा उंचावण्याचा अधिकार दिलाय. याची जाणीव ठेवून नवीन वटहुकूम काढून चालू अधिवेशनातच मुस्लिम आरक्षणाचा कायदा करावा, अशी त्यांनी मागणी केली आहे.
ऐसा है कि 5% आरक्षण जो हमारी सरकार ने दी थी वो ये सरकार ने इम्प्लीमेंट ना करते हुए रद्द कर दिया। जबकि हमको कोर्ट में जब इसको चैलेंज किया गया था 5% आरक्षण को, कोर्ट ने कहा कि माइनॉरिटीज और मुसलमानों को 5% एजुकेशन पे आरक्षण रहना चाहिए। कोर्ट ने भी उसकी वजह से भूमिका दी थी, लेकिन सही सरकार, बेशरम सरकार, नकारा सरकार ने ये भूमिका लेके इसको इम्प्लीमेंट नहीं करते हुए इसको रद्द कर दिया। ये सरकार की आज भूमिका से मालूम पड़ता है कि फैसिस्टवादी सरकार है। ये बाहर से जो अमीर अरब लोग हैं, यूएई, सऊदीया, ओमान, उनको गले लगाती है, लेकिन देश के, महाराष्ट्र के गरीब, पिछड़े, मुसलमान, मराठा, इनको धुतकारती है। ये भूमिका से उनका एक क्लियर हो गया कि देश में जब आप 18% आबादी की माइनॉरिटी मुसलमान तबकों को आगे नहीं बढ़ाओगे, उनको एजुकेशन के माध्यम में जब सरकार को नहीं लेके जाओगे, देश में पूरा देश महाराष्ट्र तरक्की नहीं कर सकता। आगे भूमिका हमारी यही रहेगी। हम हमारे विधानसभा में सभी एमएलए हमारी पार्टी को कहेंगे और पार्टी पवार साहब और हमारे एमपी उनको भी ये कहेंगे इंडिया अलायंस को कि आवाज विधानसभा और लोकसभा में कंटिन्यू करें। थैंक यू। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरातील 424 झाडांची कत्तल करण्यास सुरुवात करण्यात आली आहे। या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने आंदोलनही केलं होतं। वागळे स्टेट पोलिसांनी याबाबत तक्रार दाखल करण्याची सूचना ठाणे महानगरपालिकेला केली आहे। मात्र याबाबत कोणतीच कारवाई झाली नसल्यानं हा उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान असल्याचा आरोप करत या प्रकरणी अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिलाय। प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरातील सुमारे 424 झाडं तोडण्यात येणार असून ही वृक्षतोड रोखण्याची विनंती 8 डिसेंबर रोजी मनोज प्रधान यांनी केली होती। मात्र अद्यापही कारवाई करण्यात न आल्यानं मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या शिष्टमंडळाने उपायुक्त बोडके यांची भेट घेऊन ठाणे महानगरपालिकेविरोधात अवमानना याचिका दाखल करण्याचा इशारा दिलाय। याबाबत मनोज प्रधान यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र झाडांचं संरक्षण व जतन अधिनियम 1975च्या कायद्यानुसार महापालिका आणि शहरी भागातील झाडांचे संरक्षण करणं क्रमप्राप्त असल्याचं सांगितलं। वृक्षतोड करण्याआधी वृक्ष प्राधिकरणाद्वारे परवानगी घेणं आवश्यक आहे। मात्र प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरातील झाडं तोडताना महाराष्ट्र नागरिक क्षेत्र झाडांचं संरक्षण आणि जतन अधिनियम 1975च्या कायद्याचा भंग झाला। तसंच या परिसरात घार, पोपट, साळुंकी आदी पशुपक्ष्यांचं वास्तव्यही मोठ्या प्रमाणात आहे।
त्यामुळं भारतीय वन कायदा या कायद्याचाही भंग झाला असून या संदर्भातील गुन्हा अजामीन पात्र आहे. या तिन्ही कायद्यांचा भंग तथा अवमान करून सार्वजनिक बांधकाम खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वृक्ष कत्तल केली असून ठाणे महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या वृक्ष कत्तलीस प्रोत्साहन दिल्याचं त्यांनी सांगितलं. विकासाच्या नावाखाली झाड तोडतायत आणि परवानगी नसताना मोठे मोठे बिल्डर झाड तोडतायत. ही वस्तुस्थिती आहे आणि हे मला नवीन तुम्हाला काय सांगायची गरज नाही. जिथे हेरिटेज झाडं तोडतायत 100 वर्षाची तिथे, आणि ते कोण तोडतायत तर PWD आणि ठेकेदार तोडतायत. तर मग तुम्ही डेव्हलपरकडनं काय अपेक्षा ठेवाल? आणि माझ्या मते जी ट्री कमिटी असली पाहिजे तीच गेले 4 वर्षात अस्तित्वात नाही. मग तर तुमची जबाबदारी, पुरी जबाबदारी तुमचीच आहे. आज तुम्ही जर मेंटल हॉस्पिटलमध्ये तुम्ही बघितलं तर 725 झाडं तोडायची त्यांनी परवानगी मागितलेली आहे. बाजूला मॉडेला बनतंय तिथे आशर कित्येक झाडं तोडतोय. ACC मध्ये अदानीनी झाडं तोडलेली आहेत. इथे ग्लॅक्सो मध्ये ओबरॉयनी तोडलेली आहेत. रास रोजपणे रेमंड झाडं तोडताय. सर्व्हिस रोडवर साकेत ते आनंदनगर जो रस्ता आहे 1700 झाडं तोडायची हे, आणि ही सगळी झाडं 30-30 वर्ष जुनी झाडं आहेत. आणि तुम्ही काय सांगता तर कोलशेत मध्ये आम्ही आम्हाला एक जागा डिफेन्सनी दिली आहे. त्या डिफेन्सच्या जागावर आम्ही बांबूची झाडं लावली आहेत. आता मला सांगा, डिफेन्सची जागा म्हणजे आज मला किंवा माझ्या कार्यकर्त्यांना जायचं म्हटलं तरी मला परवानगी मिळणार नाही. म्हणजे अशा पद्धतीने मला हा शब्द उच्चारायचा नाही, पण तूटपट्टी करायची तर किती करायची हा विषय आहे. मला स्पेसिफिकली ठाणेकर नागरिकांना माझं म्हणणं आहे की यार तुम्ही जरा जागे व्हा, रस्त्यावर उतरा. म्हणजे आम्ही राजकीय पक्ष करणं आणि नागरिक उतरून याच्या विरोध करणं त्याला जास्ती महत्व आहे. तुमच्या मागे आम्ही उभे आहोत, तुम्ही पण खालती रस्त्यावर उतरा एवढंच सांगतो. डोंबिवली येथे कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या एका 19 वर्षीय मुलीच्या नावावर बँक खाते उघडण्यात आले आणि तिला कोणतीही माहिती नसताना त्या खात्यामार्फत अनेक कोटी रुपयांचे व्यवहार करण्यात आल्याची घटना अत्यंत धक्कादायक आणि गंभीर घडली आहे. अशा प्रकारची फसवणूक ही केवळ संबंधित कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी धोकादायक आहे. माननीय मुख्यमंत्री या मुलीला न्याय मिळवून देतील का, असा सवाल मनसेचे अविनाश जाधव यांनी आता उपस्थित केला आहे. CID वगैरे कडे दिला पाहिजे की एवढे पैसे तुम्ही फ्रॉड करून आणता कसे एका मुलीच्या अकाउंटला 20 वर्षाच्या. अशा कितीतरी मुली असतील, कितीतरी कॉलेजची मुलं असतील ज्यांच्या अकाउंट त्यांच्या नावाने अकाउंट ओपन केले गेले असतील आणि त्यांच्या नावावर एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे घेतले गेले असतील. जर पोलिसच हिला मदत करत नसणार तर करायचं काय? मला वाटतं महाराष्ट्राचं अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनातला अतिशय महत्वाचा चर्चेचा विषय हा. मी माझ्या अनेक जे आमदार मित्र आहेत त्यांना देखील आज पत्र पाठवतोय आणि हा विषय चर्चेत घ्यावा अशी मी त्यांना मागणी करतोय. पण मला असं वाटतंय की या विषयात खूप मोठा झालमोल आहे. आता या मुलीबरोबर काय घडलं ती तुम्हाला सांगेल. माझी चांदनी सिंग म्हणून माझ्या वडीलची एक मुलगी आहे. तिने बँकमध्ये स्वतः येते, RBL बँकमध्ये जॉबला. तिचं वय 35 आता. तिने मला बोललं होतं बँकेचे टार्गेट आहे म्हणून तू ओपन कर. मी दिलं माझं सगळं डॉक्युमेंट्स. मी स्वतःच गेली होती अकाउंट ओपन करायला आणि तिने मला बोललं त्या बदल्याने टार्गेटचे जे इन्सेंटिव्ह भेटेल ते तुला दिला. 1-1.5 हजार दिलं पण तिने. त्यानंतर मला काहीच माहित नाही कुठून पैसे आले, कुठं सगळं ऍक्सेस पण घेतलं, चेकबुक ATM सगळं तिच्याकडे घेतलं, नंबर पण तिचाच होता. मला काही माहितच नाही पैसे कुठून आला. 3 डिसेंबरला मला हे कळलं. ते रामनगर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सगळ्या गोष्ट सांगितलं. 19 डिसेंबरला त्यांना पकडलं 4 वाजता इथे गणेश मंदिरकडे. त्यानंतर त्यांना रात्री 11:30 पर्यंत सोडून दिला आणि आता बोलतोय तू सेफ आहे. पण मी कसं सेफ आहे? त्यांचा जबाब पण उलट घेतलाय. माझ्यासमोर जे त्यांनी मान्य केला होता आणि जे मला जबाब भेटलाय ते दोन्ही खूप वेगळं आहे. मला असं वाटतं की ह्या प्रकरणाची नीट चौकशी झाली पाहिजे. हा प्रकरण दिसतो तेवढा छोटा नाहीये. ह्यात अशा अनेक कॉलेजची मुलं मुली, आज ही समोर यायची हिने डेअरिंग केली आहे. असे अनेक मुलं मुली असतील की जे जाऊ दे ना, बघू नंतर काय होईल. तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो. माझ्या मनसेच्या ठाण्याच्या कार्यालयामध्ये रोज एक महिला येते. तिचा नवरा मागच्या 4 महिन्यापासून जेलला आहे. आता त्या माणसाची चुकी काय तुम्हाला सांगतो. त्या माणसाने त्याच्या एका मित्राला आधार कार्ड, पॅन कार्ड दिला आणि त्या माणसाने त्याच्या नावावर 4 फ्रॉड कंपन्या खोलल्या. 4 फ्रॉड कंपनीमध्ये GSTचे 27 करोड रुपये त्याच्या नावावर बाकी आहेत असं दाखवलं. ज्याला राहायचं घर नाहीये अशा व्यक्तीवर 27 करोड रुपयाची GSTचं देणं बाकी आहे असं दाखवलं.
ज्याने पैसे खाल्ले, ज्यांनी त्या अकाउंटला ट्रान्झॅक्शन केले, ती सगळी लोक गायब आहेत. पण हा गरीब, ज्याला स्वतःचं घर नाही, ज्याला 10,000 रुपये पगारावर त्याच ठिकाणी काम करायचं, तो माणूस आज जेलला 4 महिन्यापासून. उद्या या मुलीबरोबर पण तेच होईल, अनेक मुलांबरोबर तेच होईल. माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. ज्या अधिकाऱ्यांनी यात निष्काळजीपणा केला, यात व्यवहारही झाले, तुम्ही ज्या अधिकाऱ्यांनी यात निष्काळजीपणा केलेला आहे त्या सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ सस्पेंड केला गेला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. नाही तर या मुलीला घेऊन मी उपोषणाला बसीन, एवढं नक्की. धन्यवाद.